नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंडियन आर्मी मध्ये जायचंय त्यांच्यासाठी लवकरात लवकर टीए आर्मी भरतीची रॅली सुरू होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला टीए आर्मी बद्दल संपूर्ण माहिती बघायची आहे की रॅली कोणत्या महिन्यामध्ये सुरू होणार, त्याचबरोबर या भरतीमध्ये पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय असतो, रनिंग कशा प्रकारे असते, या प्रकारची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर कशा पद्धतीनं आपण टीए भरतीमध्ये सिलेक्शन मिळवू शकतो याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अग्निवीर भरती तसेच इंडियन आर्मीच्या कोणत्याही भरतीची तयारी करणाऱ्या तुमच्या प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे. आता बघा, टीए आर्मी भरतीच्या एकूण ज्या काही जागा असणार आहे बघा, त्या 4000च्या आसपास असणार आहे. मागच एक महत्वाची माहिती आली होती, बातमी आली होती की टीए आर्मीची रॅली लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि 3806च्या आसपास जागा असणार आहे. पण जवळपास या जागा 4000च्या आसपास असण्याची शक्यता आहे. आणि तुमची जी काही रॅली आहे बघा, ती सप्टेंबर महिन्यापासून सुरुवात होणार आहे. सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे रॅली ही सप्टेंबर महिन्यामधून सुरू होणार आहे. ऑल इंडिया रॅली भरती असते, झोन वाईज असते. आपले जे काही महाराष्ट्र झोन साठी आहे तर जवळपास सप्टेंबरच्या शेवटी 20 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान आपली रॅली सुरू होण्याची 100% शक्यता त्या ठिकाणी आहे. आणि टीए आर्मी भरतीला हलक्यात घेऊ नका. टीए आर्मी भरती अग्निवीर भरती सारखं नसतं, परमनंट या सगळ्या पोस्ट असतात आणि या सर्व या भरतीमधून जे काही विद्यार्थी निवडले जात असतात त्यांना पगार, पेमेंट, सॅलरी खूपच जास्त असते. त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, ही रॅली भरती सप्टेंबरच्या महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे. आता जुलै महिन्याची एंडिंग आहे, म्हणजे आपल्याकडे एक ऑगस्टचा महिना आणि त्यानंतर सप्टेंबरचे 20-25 दिवस किंवा सप्टेंबरचा महिना, असे एकूण 50 ते 60 दिवस तुमच्याकडे असणार आहे. आणि या 50 ते 60 दिवसाचं नियोजन तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं तर 100% तुमचं टीए भरतीमध्ये सिलेक्शन होते. पण सुरुवातीला सांगतोय, ही जी काही भरती असणार आहे, या भरतीमध्ये ज्यांची रनिंग तगडी आहे, ज्यांची रनिंग एकदम पक्की आहे, त्यांच्यासाठीच ही भरती असणार आहे. एवढं डोक्यामध्ये फिट करून ठेवायचंय. कारण सर्वात अगोदर या भरतीमध्ये काय होत असते, रॅली होत असते, रनिंग होत असते. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना टीए आर्मी असेल, अग्निवीर भरती असेल, तयारी करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती अग्निवीरची ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे. या बॅच मध्ये संपूर्ण सिलेबस तुम्हाला डिटेलमध्ये शिकवल्या जाणार आहे, प्रश्न विश्लेषण घेतलं जाणार आहे. आता ही बॅच मराठीमध्ये आणि टीए आर्मीचा पेपर हिंदीमध्ये होत असतो. पण लक्ष द्या, तुम्ही तयारी जरी मराठीमधून केली आणि परीक्षेला तुम्हाला हिंदीमधून बऱ्याचशा कन्सेप्ट लगेच लक्षात येत असतात, कारण मराठी समजली तर हिंदी प्रत्येकाला जवळपास समजतच असते. मग अभ्यासासाठी तुम्ही आपली ही मराठी माध्यम मधली बॅच त्या ठिकाणी 100% घेऊ शकतात. बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप नक्की डाउनलोड करा. आता बघा, निवड प्रक्रिया कशी होत असते, तर सर्वात अगोदर रॅली भरती होत असते. त्या रॅली भरतीमध्ये अगोदर तुमचे कागदपत्र, म्हणजे जे की डॉक्युमेंट आहे, त्या डॉक्युमेंटची पडताळणी होत असते. त्यानंतर सबलोक सगळ्यांची मग रॅली भरती होते. असे वेगवेगळे गट केल्या जात असतात, ग्रुप केल्या जात असतात आणि तो ग्रुप, त्या ग्रुपमधून जवळजवळ 5 ते 6 मुलंच त्या ठिकाणी काय होतात रे, प्रत्येक ग्रुपमधून 5 ते 6 मुलांना सिलेक्ट केला जात असतो. काय सांगतोय मी, प्रत्येक ग्रुपमधून 5 ते 6 मुलांना सिलेक्ट केला जात असतो. आणि जी काही टायमिंग आहे, तो टायमिंग तुम्हाला जाहिरातीमध्ये 5:10चा दिलेला असतो, कधी कधी 5:20चा दिलेला असतो. पण ऍक्च्युअल त्या ठिकाणी हा टायमिंग घेत नाही. तर ते मुलांवरती डिपेंड असतं की त्यांना पहिले 4-5 मुलं घ्यायचे, तर ते त्या पद्धतीनं तेवढ्या टायमिंग मध्ये तेवढे मुलं घेतात. जर हे मुलं 4 मिनिटं 45 सेकंदामध्ये जरी आले तरी हे मुलं त्या ठिकाणी टायमिंग 4:45चा होणार आहे. आणि हेच मुलं जर 5 मिनिटे 10 सेकंदामध्ये जर आले 4-5, तर टायमिंग हा 5:10चा होणार आहे. अशा प्रकारे ते त्या ठिकाणी असतं. मग बघा, सर्वात अगोदर तुमची एक रॅली भरती होत असते, त्यानंतर मेडिकल घेतलं जात असतं सेम दिवशी. म्हणजे रॅली भरतीमधून ज्यांचं ज्यांचं पुढच्या स्टेपसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं मेडिकल होतं. मेडिकल नंतर काही दिवसांनी तुमची परीक्षा घेतली जात असते. आणि ही परीक्षा जास्त महत्वाची नसून रॅली भरती जास्त महत्वाची आहे. कारण परीक्षेमध्ये तुम्ही 100 गुणांपैकी जवळपास 60-70 गुण जरी मिळाले तरी तुमचं फायनली सिलेक्शन होऊ शकतं. फक्त तुम्हाला इकडं रनिंग मध्ये आउट ऑफ मार्क फर्स्ट पर्ची असणं गरजेचं आहे. आता बघा, यामध्ये पदे कोणकोणते असतात, तर जीडीचं पद असतं, ट्रेड्समॅनचं पद असतं आणि क्लर्कचं पद असतं. म्हणजे जसं अग्निवीर भरतीमध्ये जनरल ड्युटीचे पद असतात, ट्रेडमॅनचे पद असतात आणि क्लर्कचे पद असतात, तसे सगळ्यात जास्त जे काही पद असतात बघा, जीडी आणि ट्रेड्समॅनचे असतात. क्लर्कचे पद खूप थोडे असतात यामध्ये. आणि क्लर्कच्या पदासाठी इंग्रजी हा विषय, तुम्हाला इंग्रजीचा वेगळा अभ्यास करावा लागत असतो. पण जीडी आणि ट्रेड्समॅन साठी सगळा सिलेबस एकच असतो, परीक्षेचा पॅटर्न सुद्धा एकच असतो. ठीक आहे.
त्यानंतर आपण बघूया पात्रता तुम्हाला काय काय लागणार आहे. जर तुम्हाला जीडी आणि ट्रेड्समॅन मध्ये जर फॉर्म भरायचा असला तर तुमची फक्त 10वी पास पाहिजे. काय पास पाहिजे? फक्त 10वी. जर तुमची 10वी पास असेल तर तुम्ही जीडी आणि ट्रेड्समॅन साठी फॉर्म भरू शकतात. पण तुम्हाला जर क्लर्क साठी जर अप्लाय करायचं असलं तर तुमची 12वी पास पाहिजे. 12वी तुम्ही पास पाहिजे. 12वी मध्ये इंग्रजी विषय तुमचा त्या ठिकाणी पाहिजे. उंची सर्वांसाठी 160 सेंटीमीटर लागणारी. आता बरेच विद्यार्थी काय म्हणत असतात की बाबा ना आमची उंची कमी आहे, उंची कमी आहे, पोलीस भरतीत येत नाही, अग्निवीरला एसएससी जीडीला 170 सेंटीमीटर 168च्या पुढे असते. मग ते विद्यार्थी नक्की या ठिकाणी तयारी करू शकतात, कारण उंची फक्त किती लागणार आहे? 160 सेंटीमीटर एवढी लागणार आहे. आणि वयाची अट तर बाबा बाबा वयाची अट या भरतीमध्ये 18 ते 42 वर्ष असते. म्हणजे 18 ते 42 दरम्यान तुम्ही टीए भरती देऊ शकतात. यामध्ये बी त्यांनी काय केलेलं असतं, समजा 18 ते 30 वर्ष, 30 पासून पुढे 42 पर्यंत असे गट पाडलेले असतात. ठीक आहे. पण 18 ते 42 पर्यंत ज्याचं कोणाचं वय त्या सर्व विद्यार्थ्यांना ही टीए आर्मी भरती देता येणार आहे. आता बघा, त्यानंतर आता रॅली भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग असते आणि ही रनिंग व्हेरी 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 इम्पॉर्टंट असते. कारण रनिंगच या भरतीचा सगळ्यात महत्वाचा खेळ आहे. या भरतीमध्ये जर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग चांगल्या प्रकारे क्लिअर केली त्यांना परीक्षा पास करणं जास्त अवघड जात नाही. काय सांगतोय मी? ज्यांची रनिंग एकदम परफेक्ट आहे त्यांनी परीक्षेचा 2 ते 3 महिने जरी चांगला अभ्यास केला, 2 ते 3 महिने जरी चांगला अभ्यास केलेला असला, त्यांचं त्या ठिकाणी या टीए भरतीमध्ये सिलेक्शन होत असतं. मग आता रनिंग पहिले घेतली जात असते. या रनिंग मध्ये सुद्धा टायमिंग दिलेला असतो, बरोबर आहे. मग टायमिंग वरती आधारित आपण जर पकडायला गेलो 5-10, पण 5-10 या टायमिंग मध्ये जर ते 4 ते 5 मुलं आलेच नाही जेवढे त्यांना घ्यायचे, जेवढं त्यांचा टार्गेट आहे, तर ते हा टायमिंग वाढवू शकतात. पण मुलांची रनिंग एवढी चांगली, एवढे भयानक भयानक पोर आलेले असतात ना, तर हा काही काही मुलांचा टायमिंग 4:45चा, 4:50चा, कधी कधी याच्यापेक्षा सुद्धा कमी असतो. म्हणून त्या ठिकाणी काय होणार आहे, पहिले 4-5 मुलं ते घेणारे आणि मग त्यांची पुढच्या स्टेपसाठी मेडिकलसाठी त्या ठिकाणी काय होईल, सिलेक्शन होईल. आता एक्झाम पॅटर्न आपण बघून घेऊया. बघा, जे विद्यार्थी फिजिकल आणि मेडिकल क्लिअर करतात त्यांची नंतर काही दिवसांना परीक्षा होत असते. त्या परीक्षेमध्ये जर जीडी आणि ट्रेड्समॅन साठी आपण बघायला गेलो तर जीकेचे 20 प्रश्न विचारले जात असतात, विज्ञानचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, असे एकूण 50 प्रश्न 100 गुणांसाठी असतात. एका प्रश्नाला 2 मार्क असतात. कोणतीही निगेटिव्ह मार्किंग या भरतीमध्ये नसते. मग यामध्ये आपल्याला प्लस पॉइंट काय माहिती का? गणितामध्ये आपण 15 पैकी 15 क्वेश्चन सहज मिळवू शकतो. एवढं सोपं गणित असतं. तुम्ही अग्निवीर भरतीचे आताचे झालेले पेपर जर बघितले तर त्याही पेक्षा सोपे सोपे क्वेश्चन या भरतीमध्ये विचारले जात असतात. किंवा अग्निवीरची जर तुम्ही चांगली तयारी केली तर तुमचा 100% त्या ठिकाणी टी आर्मीचा पेपर निघणार आहे. कारण इकडचेच बऱ्यापैकी प्रश्न तिकडे विचारले जात असतात, याच्यापेक्षा सोपे असतात. विज्ञानचे सुद्धा वन लाइनर सोप्या प्रश्न असतात, ठरलेल्या घटकांवरती वारंवार विचारत असतात. विज्ञानमध्ये थोडेसे प्रश्न तुमचे जाऊ शकतात, कारण विज्ञानचा लहानपणापासूनच आपल्याला कंटाळा असतो, आवडत नसतं. पण जीके मध्ये मात्र तुम्ही 20 पैकी 15 प्रश्न सहज मिळवू शकतात. कारण ठरलेल्या, ज्याला आपण स्टॅटिक जीके असा पोर्शन म्हणत असतो, त्यावरतीच जास्त प्रश्न असतात. करंटचे 2-3 प्रश्न असतात, पण एकदम सिंपल सिंपल जे आपण सहज वाचून लक्षात ठेवू शकतो असे सगळे प्रश्न असतात. वन लाइनर असतात. तुम्ही 1-2 महिने जरी चांगल्या प्रकारे तयारी केली, चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर सहज तुम्ही हा जो काही पेपर आहे या 100 पैकी 70-80 मार्कापर्यंत सहज जाऊ शकतात 2 ते 3 महिन्यामध्येच. पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे. मग जे जे विद्यार्थी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयारी करतील त्यांचं सिलेक्शन होणार आहे. आणि ज्यांची रनिंग खूप चांगली आहे 1600 मीटर, त्यांनी तर प्रत्येक विद्यार्थ्यानं या भरतीमध्ये फॉर्म भरला पाहिजे. आपलं जे क्लर्कचं पद असतं, या क्लर्कच्या पदासाठी तुम्हाला इंग्रजी हा विषय महत्वाचा असतो, कारण क्लर्क साठी इंग्रजीचे प्रश्न सुद्धा विचारले जात असतात. आता मुलींसाठी टी आर्मी ही भरती नाहीये, आतापर्यंत नव्हती, पण आता मागे एक महत्वाची अपडेट ऐकायला आली होती की येणाऱ्या भरतीमध्ये मुलींना सुद्धा चान्स दिला जाऊ शकतो. कारण जवळपास सगळ्याच भरत्यांमध्ये मुलींना आता चान्स दिला जातोय, तर टी आर्मी भरतीमध्ये सुद्धा येणाऱ्या भरतीत मुलींना चान्स दिला जाऊ शकतो. जर दिल्या गेला तर त्याबद्दलची महत्वाची अपडेट आपण लवकरात लवकर तुम्हाला देऊ. पण जे जे विद्यार्थी ज्यांची रनिंग एकदम चांगली आहे,
त्यांनी आतापासून तयार राहायचे. बंपर जागा असणारे, एवढ्या जागा टीए भरतीमध्ये जास्त करून येत नसतात आणि या जागांमध्ये जर तुम्हाला एक जागा फिक्स करायची असेल तर त्याची तयारी आतापासून करावं लागणार आहे. रनिंग एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला करावं लागणार आहे. त्यानंतर परीक्षेचा अभ्यास तुम्ही 2 ते 3 महिन्यामध्ये सहज कव्हर करू शकतात. पण परीक्षेच्या अभ्यासाला सुद्धा तुम्हाला आतापासून लागायचं आहे. जर तयारी करायची असेल तर आपली महाराष्ट्र अकॅडमीवरची मराठी माध्यम मध्ये दर्जेदार बॅच उपलब्ध आहे. सुरुवातीला सांगतोय बॅच आपली मराठी माध्यम मधली, कारण आपण स्पेशली अग्निवीर भरतीसाठी ही बॅच सुरू केलेली आहे. नवीन बॅच जर सुरू करायची असेल तर तशा पद्धतीने तुम्ही कमेंट करा, जेणेकरून तुमचा प्रतिसाद असेल तर आपण नवीन बॅच सुद्धा अग्निवीर भरती त्याचबरोबर टीए भरतीचा अभ्यासक्रम सुद्धा त्यामधून कंप्लीट होईल. अशा पद्धतीनं एक बॅच नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सुरू करू. ठीक आहे. आता तुम्हाला काही अडचण असली तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि अशा अपडेटसाठी आणि संपूर्ण अभ्यासाच्या तयारीसाठी आपल्या डिफेन्स फॅक्टरी या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. जय हिंद.